नमस्कार रसिक हो, नमस्कार. मी सुभाष कर्णिक. यूट्यूबवरील माझ्या कथाकथन श्रवण दर्शन या माझ्या चॅनलवर तुम्हा रसिकांचे पुन्हा एकदा स्वागत. गेल्या शनिवारी मी उंच भरारी मारणाऱ्या मकरंच्या कथेचा पहिला भाग सांगितला होता. उंच भरारी मारलेले सारेच दिसतात, पण त्या मार्गाने प्रयत्न करणारे दिसत नाहीत. त्यांना अपयश आलं तर भोवतालचे त्यांचे संबंधित काय करतात त्याचाच मागोवा या कथेच्या दुसऱ्या भागात मी घेतला आहे. उंच भरारी या कथेचा उर्वरित भाग रसिकांना आज सादर करीत आहे. आपण तो अवश्य पाहावा. नमस्कार. उंच भराऱ्या मारलेले सारेच दिसतात, पण त्या मार्गाने प्रयत्न करणारे दिसत नाहीत. सुधांशी घरी आलेला बघताच मकरंद दचकला. दादा, तू अचानक असं कसा आलास? त्याने विचारलं. 2 दिवस झाले तू नव्हतास. सारी टीम जमली होती, पण तू नव्हतास म्हणून तुला भेटायला आलो. आणि हे काय, तब्येत एवढी खराब कशी झाली? सुधांशी जराने आवाज चढवला. शेजारी उभ्या असलेल्या मकरंदच्या पत्नीकडे, सगुणाकडे पाहून सुधांशीने विचारलं, सगुणा, याला खायला देत नाहीस का? केवढा अशक्त झालाय? दादा, खरं सांगू, त्यांना खायला काही नको, फक्त रोजचं प्यायला पाहिजे. सगुणाने हाताने पिण्याची कृती दाखवली. काय? मकरंद खरे आहे? मकरंद काहीच बोलला नाही. सुधांशू पलंगावर मकरंदच्या शेजारी बसला. मकरंद, आसमंतात झेप घेण्याची उमेद बाळगणारा तू, बाजूला मृत्यू धावत असतानाही त्या गार वाऱ्यात रेल्वेच्या डब्याचा कठडा 1.5 तास घट्ट धरून प्रवास करणारा तू, रोज माझ्यासोबत अर्धा तास बसून विमान आणि वैमानिक यांच्या कामाची माहिती समजून घेणारा तू, असं निराश होऊन कसा बसलास? अरे, त्या दारूच्या बाटलीतून तुला यशाचा मार्ग सापडतील काय? मकरंद, आपण सर्वांनी मागे एक चित्रपट एकत्र बसून पाहिला होता. त्यातले गाणं आठवतं? आसमान पे उडने वाले मिट्टी में मिल जाते. ते सिद्ध करायचा तू प्रयत्न करतोयस काय? अरे, त्या पोरीकडे बघ, किती उमेदीने आनंदाने ती तुझ्या संसारात आली. तिची उमेद तू घालवत तर तिने काय करायचं? तिनेही दुसरी बाटली घ्यायची काय? मकरंद गडबडला. त्याने सुधांशीचा हात घट्ट पकडला. अश्रू गळागळा व्हायला लागले. दादा, मी चुकलो, चुकीच्या मार्गावर गेलो, निराश झालो होतो. पण मला अडवणारा, रागवणारा, मला योग्य मार्ग दाखवणारा माझा हा दादा इथून दूर शहरात नोकरीसाठी गेला होता. आणि मी भरकटलो दादा, मी भरकटलो. ठीक आहे, आता सुधार, स्वतःवर नियंत्रण ठेव. मकरंद, त्या सगुणाची काळजी घे. ती बघ कशी निराश झालेली दिसते. दारू पिणे तुला एकदम बंद करता येणार नाही, पण आठवड्यातून फक्त एकदाच, म्हणजे शनिवारी घे. म्हणजे रविवारच्या सुट्टीत घरी राहशील, कार्यालयात गडबड होणार नाही. ठीक आहे दादा, तू सांगितल्याप्रमाणे वागेन, मकरंदने आश्वासित केले. जिमखान्यात सुधांशू कॅरम खेळत होता. इतक्यात नागेश तिथे आला. नागेश, गेल्या आठवड्याभर कुठे होतास? आलाच नाही, सुधांशूने विचारलं. अरे, आमच्या बँकेच्या जिल्हा पातळीवरील नाट्यस्पर्धा होत्या. आमच्या बँकेचं नाटक स्पर्धेत होतं, मी तयारी करून घेत होतो. अरे, तू कशाच्या स्पर्धेची तयारी करून घेतोस? सुधांशूने विचारलं. पुष्कळ, नाट्यस्पर्धा, कबड्डी स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा. बस सुधांशू म्हणाला. आता खेळायला ये. दोघे कॅरम खेळायला लागले. सुधांशूने स्ट्रायकरवर बोट ठेवलं आणि एकाएकी बराच वेळ टक लावून शांत बसला. नागेश जोरात म्हणाला, अरे काय झालं? खेळ की.
नागेश, तुझ्या बँकेची क्रिकेटची टीम आहे ना? होय, नागेश म्हणाला. माझा एक मित्र आहे, आमच्यासोबत गावी खेळणारा. चांगला यष्टीरक्षक होता. आम्ही लेदर बॉलने खेळायचो. त्याच्यासाठी ग्लोव्ज नव्हते, पण साधे हातमोजे वापरायचे. पण त्याचे यष्टीरक्षक सुंदर होते, फारच सुंदर होते. 12वी झालेला आहे. मग तुझ्याकडे त्याला घेता येईल का? नागेश थोडा वेळ विचारात पडला. सुधांशू, सध्याच्या नाट्यस्पर्धा डिसेंबरपर्यंत चालतील. तू त्याला डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात बोलाव. मी त्याची परीक्षा घेईन, मग ठरवेन. सुधांशू परत गावाला आला. दादा, तू गणपती उत्सवासाठी आला होतास आणि आता 8 दिवसात परत आलास? दादा, तू सांगितल्याप्रमाणे दारू पिणं थांबवण्याचा मी प्रयत्न करतोय, मकरंद म्हणाला. मकरंद, मी आज निराळी योजना घेऊन आलो आहे. आमच्या शहरात विविध बँकांमध्ये खेळाच्या स्पर्धा होतात. त्यात क्रिकेटचाही समावेश असतो. माझा एक मित्र बँकेमध्ये वरिष्ठ पदावर आहे. तुझ्याबद्दल त्याच्याशी बोललो. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात त्यांनी मुलाखतीला बोलवलं आहे. त्यासाठी तुला तयारी करावी लागेल. हो, फारच छान दादा. मी काय करू? मकरंदने उत्साहाने विचारलं. प्रथम तब्येत ठणठणीत करावी लागेल. त्यासाठी प्रथम दारू पिणे पूर्ण बंद, रोज व्यायाम, सकाळी धावणे आणि शक्य तेवढा क्रिकेट खेळणे. ठीक आहे? दादा, मी पूर्ण प्रयत्न करीन, मकरंद म्हणाला. सगुणा, आता तुझी जबाबदारी. याला व्यवस्थित आहार दे. याच्याकडे पूर्ण लक्ष दे. मला दर सोमवारी याची खुशाली कळव. हे माझे कार्ड, यावर पत्ता आहे, सुधांशू म्हणाला. सगुणा पुढे येऊन दादाच्या पाया पडली. दादा तुम्ही पुढे बोलू शकली नाही. मार्च महिना संपला आणि कॅलेंडरवरचं पान बदलायला हवं असा विचार करून सुधांशूने कॅलेंडरचे पान उलटले आणि एप्रिल महिन्यातल्या सुट्ट्या बघितल्या. एवढ्यात त्याचा फोन वाजला. सुधांशू, नागेश बोलतोय. अरे, मी आत्ताच घरी आलो. जिमखान्यात येण्यास निघतोय. नागेश म्हणाला, मी त्याच्यासाठी फोन केला नाही. सुधांशू, आमच्या बँकेने क्रिकेटच्या अंतिम स्पर्धेत यंदा विजय मिळवला. आम्हाला करंडक मिळाला. हो हो, सुंदर, अभिनंदन, सुधांशूने कौतुक केलं. नागेश म्हणाला, सुधांशू, या विजयात तुझ्या मकरंदचा मोठा वाटा आहे. आज आमच्या टीमला रात्री जेवणाचं आमंत्रण आहे आणि तू त्यासाठी यावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे. तेव्हा आज रात्री 8 वाजता समाधान हॉटेलमध्ये जरूर ये. अरे वा मकरंद. नागेश, मकरंदला माझ्या शुभेच्छा दे. फोन बंद झाला. मकरंद. सुधांशूच्या मनात मकरंदच्या आठवणी घोळत राहिल्या. मकरंद, आसमान पे उडने वाले मिट्टी में नहीं मिलते. हिम्मत असेल तर पुन्हा उडतात, पुन्हा भरारी मारतात. हे तू दाखवलंस. त्याचे मन गुणगान करू लागले. सोडून दिलीस तू सारी नैराश्याची काजळी आणि भरवून उरात घेतली ती सारी उमेद नवी. स्वतःचा आता पुन्हा नको मुळीच थांबवू. स्वतःचा आता पुन्हा नकोच मुळी थांबवी. घे आता भरारी, घे भरारी, घे उंच भरारी. नमस्कार.